लातूरमध्ये चिमुकल्यांनी गुढीपाडव्याचा सण खास पद्धतीने साजरा करत आनंदाची गुढी उभारली। पाहुयात नेमकं काय केलं या चिमुकल्यांनी। लातूरच्या जुना औसा रोड भागातल्या अंकुर बाल विकास केंद्र या शाळेनं गुढीपाडव्याचं औचित्य साधत ओंजळभर धान्य आजी आजोबांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला। विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेट मनीतील पैसे वाचून विविध प्रकारचं धान्य एकत्रित केलं आणि त्या आर्वी भागातल्या मातोश्री वृद्धाश्रमात आजी आजोबांना देण्यात आलं। आजी आजोबांना वृद्धाश्रमात सोडल्याबद्दल चिमुकल्यांनी संताप व्यक्त केला। हेच लागली की आई आठवते, एखादी मोठं संकट आलं, दुःख झालं की बाबा आठवतात आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवताना आपल्याला कोणीच आठवत नाही का। म्हणून मी सांगते मित्रांनो, आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवा, आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना आपल्या घरातच ठेवा। मुलांनी खाऊचे पैसे जमा करून ते आजी आजोबांना काहीतरी द्यावं हा त्यामागचा हेतू होता, परंतु खाऊचे पैसे कमी होतात म्हणून ओंजळभर धान्य आजी आजोबासाठी हा एक आम्ही उपक्रम राबवला। आणि या उपक्रमासाठी आमच्या शाळेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतली। यातील काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली, त्यावर आजी आजोबांनीही चांगलाच टीका धरला। विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचं आजी आजोबांनी तोंड भरून कौतुक केलंय। या विद्यार्थ्यांना आत्ताच या लहान वयातच अंकुर हे जे वय आहे त्यांचं, या वयातच सामाजिक जाण, समाजाबद्दलचं भान त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या प्रित्यर्थ त्यांनी एक ओंजळभर धान्य हे आजी आजोबांच्यासाठी भेट म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणलं। खूपच आनंद झाला। वृद्धाश्रम असणं ही समाजातली एक दुर्दैवी गोष्ट आहे, पण त्याचबरोबर दुसरी सुदैवी गोष्ट आहे की त्यांची काळजी करणारे समाजात कोणीतरी आहेत आणि ही लहान बालक आहेत आणि या अंकुर संस्थेच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात या ठिकाणी कृतीरूपाने दाखवत आहेत। हा माझ्या दृष्टीने अतिशय समाधानाचा विषय आहे। पोटच्या लेकरांनी मायेला पारखं केलेल्या या वृद्धांना या चिमुकल्यांनी आपलंसं केलं, त्यामुळे आजी आजोबाही आपलं दुःख विसरून गुढीपाडवा साजरा करण्यात रमून गेली होती। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।